तर करंट अफेअर्स मी वाचत होते. तुम्हाला मी सांगितलं होतं 3 प्रकरणं माझे झाले होते आणि 4च्या नंतरचे मला करायचे होते. तर रात्रीचे 12:42 झालेले आहेत आणि हा 26 तारखेचा व्हिडिओ आहे. तर त्यानंतर मी काल व्हिडिओ शूटच नाही केले. हा मग दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे. माझ्या आईचा चालू होता स्वयंपाक, कारण जेवायला पाहुणे होते घरी. सो तिचा सकाळी 8 वाजताचा हा व्हिडिओ आहे आणि मी जेव्हा उठले झोपेतून तेव्हा तिचा इतका स्वयंपाक करूनही झाला होता आणि बाकीचं सगळं मग राहिलं होतं, थोडंसंच राहिलं होतं. मी फक्त आईला वांगी कापून दिले, बाकी सगळा स्वयंपाक आईचाच झाला होता. अरण्य आणि मी तेव्हाच उठलो होतो आणि अरण्य रात्री अशी टी-शर्ट उलटी घालूनच झोपला होता. सो सकाळी सकाळी त्याला मी चिडवत होते आणि दुसऱ्या दिवशी मग मी त्या दिवशी ब्लॉगच नाही केला. आणि हा आज सकाळचा व्हिडिओ आहे. सावी जेव्हा झोपली तेव्हा मग मी परत करंट अफेअर्समधलं इयरबुक करायला घेतलं आणि यामधल्या माझ्या प्रादेशिक घडामोडीच्या नंतरचं राहिलेलं आहे. इयरबुक माझ्याकडे नव्हतं, मी खूप लेट आणलं. त्यासोबत 38वा अंकसुद्धा मी लेट आणला, त्यामुळे तो माझा वाचायचा आहे. आणि काल जे आमचं टार्गेट होतं भूगोल, तर त्यामधलं माझं एन्व्हायरमेंटचं पुस्तक वाचून झालं, पण PYQ बाकी होते, तर ते मला आज करायचे होते. तर ते खूप जास्त PYQ नाही आहेत, परंतु आपण एका दिवसात करू शकतो, त्यामुळे मग ते मागे ठेवले आणि आधीही केलेले आहेत. पण मी हे जे पुस्तक आहे ना, हे नवीन आणलं आहे अभ्यासिकेतलं, त्यामुळे मग त्यातले मला करायचे होते. काही नवीन असतील 25 मधले, तर ते मला यामधून नवीन करायचे होते. तर दुपारी आईकडे हे काकाजी आले होते, नेहमी येतात आईकडे, आणि रेणुका मातेची आरती वगैरे त्यांनी केली. आईने त्यांना दिवा लावला, फराळाचं दिलं आणि चहा वगैरे केला. सो असे ते नेहमी आमच्या आईकडे येत असतात. आणि आजच्या टार्गेटमध्ये आम्हाला इतिहास मिळालं होतं. तर इतिहासाचं ना, माझं प्राचीन आणि जे मध्ययुगीन आहे, तर त्याची शॉर्ट नोट्स मी वाचली, जी सरांनी आम्हाला दिलेली आहे ती. आणि बाकीचं मग मी ते पुस्तक एकदा रिवाईज करेन जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. पण आज मी नाही केलं, मला करंट अफेअर्सच जास्त आहे करायला म्हणून. आणि माझं आता चालू आहे 11वीचं इतिहास. माझ्याकडे इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स, मी तर मला पुस्तकाबद्दल ड्रीम MPSC चॅनलवरती सुद्धा सांगितलेलं आहे. तर ते पुस्तक मी वाचलेलं आहे. त्याचा खूप फायदा होतो, आपली जी काही आउटलाईन आहे इतिहासाची ती क्लिअर होण्यासाठी. तर तुमच्याकडे जर ते पुस्तक असेल ना, तर तुम्ही ते नक्की वाचा, आणि जर नसेल तर परचेस करा. कंबाईनसाठी तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. जरीही मार्क 10 असतील ना कंबाईनमध्ये, तरीसुद्धा 10 मार्क काही कमी नाही आहेत. आणि स्पर्धा तुम्हाला माहिती आहे, जोही विषय आपला हातातला असेल तो तिथे आपण कच्चा करणं किंवा लिमिटेड करणं, आपला आत्तापासूनच सोर्सेस लिमिटेड करणं हे धोकादायक होऊ शकतं. त्यामुळे आपल्याकडे वेळ आहे ना आता, आणि तुम्ही जर ते पुस्तक परचेस केलं तर तुम्हाला खूप छान फायदा होईल, आउटलाईन मिळेल एक इतिहासाची. आणि मग तुम्ही त्यानंतर जेही वाचाल ना, ते तुम्हाला चांगल्या प्रकारे आठवेल. सो तुम्ही शक्य असेल तर ते पुस्तक वाचा, चांगलं आहे म्हणून मी रिकमेंड करते. आणि दुसरं राहिलं आपलं 11वीचं इतिहास, तर ते तर पुस्तक तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. तर माझ्याकडे हे पुस्तकाची प्रिंट काढलेली आहे. माझ्याकडे होतं पुस्तक, पण ते आता अभ्यासिकेतले मुलं असे आहेत आमच्या, घेऊन जातात, परत कोणी देतच नाही. सो असे बरेच पुस्तकं गेलीत, पण आता काय करणार आहे. शेवटी या पुस्तकाची मी प्रिंट काढली आणि मी ते बऱ्याचदा वाचलेलंही आहे आधी. सो आत्ता फक्त एक ओव्हरलुक म्हणून मी वाचते. ते जास्त वेळ लागणार नाही त्याला मला वाचायला, परंतु कंप्लीट तर करावंच लागणार आहे. शेवटी इतिहास हा विषय राज्यसेवेच्या दृष्टीने महत्त्वाचाच आहे. प्राचीन करायचं असतं, मध्ययुगीन करायचं असतं. प्राचीन चांगलं झालं आहे, मध्ययुगीनसुद्धा चांगलं झालं आहे, इतकं नाही झालं आहे पण झालं आहे. आणि आपलं नेहमीचा जे काही आधुनिक आहे ते तर मग करतोच आपण. तर ते आपल्याला पुढे राज्यसेवेसाठी सोबतच कंबाईनसाठी युजफुल आहेच. आता करायचं तर आहेच. शेवटी हे जे दिवस आहेत ना शेवटचे, इथे खूप स्ट्रेसफुल वाटतं आणि आपल्याला असं वाटतं की होईल की नाही, होईल की नाही, भीती वाटत असते. पण भीती वाटण्यापेक्षा आणि आपला वेळ त्यामध्ये घालवण्यापेक्षा वाचण्यात जर आपण तो वेळ घालवला तर त्याचा जास्त फायदा होतो. आणि तसंच आता माझं सुरू आहे. आईकडे आहे तर रेस्ट होते, थोडीफार आईलाही मी मदत करतच आहे, परंतु इतकं काम नसतं आपल्याला. सो त्या सगळ्या वेळेचा चांगला उपयोग आपल्याला करायचा आहे. अरण्याचं चालू असतं इकडे तिकडे फिरणं, शाळा नाही आहे, सगळे मुलं आजूबाजूचे मामाकडे गेलेत, त्यामुळे त्याला खेळायला कोणी नाही, त्यामुळे तो थोडा बोर होत आहे. पण शाळा लागली की शाळेचं टेन्शन असतं आणि आपलेही कामं वाढतात. शाळा असली की टिफिन द्या, तयारी करून द्या, त्यामुळे सध्या थोडं रेस्ट आहे. तर त्याचं चालू आहे टाईमपास करणं. त्यानंतर इथं 11वीच्या इतिहासातलं हे पहिलंच प्रकरण मी घेतलं आहे. आता पहिलं म्हणजे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने पहिलं, आणि यामधले समाजसुधारक वाचलेले आहेत खूपदा, त्यामुळे जस्ट मी ओव्हरलुक करत होते. तुम्ही वाचलं नसेल तर नक्की एकदा रिवाईज करा, खूप कॉन्सेप्ट क्लिअर होतात आपल्या. आणि 11वीचं पुस्तक कंबाईनच्या दृष्टीने तर इम्पॉर्टंटच आहे, त्यामुळे खूप जास्त लक्ष देऊन हे पुस्तक तुम्हाला करायचं आहे.
आणि एकेका शब्दावरून आपल्याला उत्तरं सोडवता येतात, तुम्ही पाहिलं असेल, त्यामुळे हे पुस्तक नक्की करा. सो आपल्याला आता सध्या काय होतं आहे माहिती आहे का, आपण वाचत तर असतो, परंतु ही अशी फेज असते शेवटच्या दिवसांची, म्हणजे आपल्याला कितीही एक्झाम पोस्टपोन होऊ द्या, कितीही जास्त वेळ मिळू द्या, जेवढा वेळ मिळतो ना तेवढा कमीच असतो. आणि त्या मिळालेल्या वेळामध्ये मग शेवटच्या दिवसांमध्ये आपली एवढी धांदल उडते की असं वाटतं हे करू की ते करू, माझं ते सुटलं, माझं हे राहिलं, अरे मी त्या दिवसात हे केलं असतं तर. त्यासाठीच आपल्याला नियोजन पाहिजे असतं आणि प्लॅनिंग पाहिजे असतं. आणि या प्लॅनिंगनुसार आपण जर अभ्यास केला नाही ना तर आपण खूप मागे पडतो किंवा आपल्याला मग सगळ्या गोष्टींची भीती वाटायला लागते. त्यामुळे योग्य प्लॅनिंगने चालू द्या आणि तुमचा जो काही अभ्यास आहे तो चांगला व्हावा अशीच तुम्हाला सगळ्यांना मी शुभेच्छा देते. आणि आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून सुद्धा मी तुम्हाला मोटिवेट करण्यासाठीचे सगळे व्हिडिओज बनवत असते. सो ते तुम्हाला कसे वाटतात ते मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगत चला, जेणेकरून मलाही लक्षात येईल. आता शेवटचे फक्त 11 दिवस उरलेत परीक्षेसाठी आणि शेवटच्या दिवसात खूप धावपळ होते, पण आपण आधी अभ्यास केलेला असतो त्याच्यावर ट्रस्ट करायचा आणि पेपर बघायचे जुने, त्यासोबत आपले जे काही वाचून झालेलं आहे तितकंच फक्त रिव्हिजन करायचं आणि कॉन्फिडन्स ठेवायचा की ही एक्झाम जी आहे ती आपण चांगल्या प्रकारे क्लिअर करू. त्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं, कारण टेन्शन घेऊन तर काही होणार नाही आहे. त्यामुळे जे काही आहे ते चांगल्या प्रकारे चालू राहू द्या. आपल्याकडे 11 दिवस आहेत, अजून छानपैकी रिव्हिजन होईल तुमची. सो कंटिन्यू करा. त्यासोबत जे काही कंबाईन करत असेल त्यांना तर खूप छान वेळ आहे, तर त्यांनी चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि आपला जो काही कंबाईनचा अभ्यास आहे तो कंटिन्यू ठेवा. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि चॅनलवरती नवीन असाल ना तर सबस्क्राईब मात्र नक्की करा. त्यासोबत एक कमेंट करा, जेणेकरून मलाही कळेल की तुम्हाला व्हिडिओज युजफुल वाटत आहेत की नाही. नाहीतर काय, मला इंटरेस्ट नाही आहे आता ब्लॉग बनवण्यामध्ये आधी एवढा. त्यामुळे आपण जर तुम्हाला युजफुल असतील ना तरच मी कंटिन्यू करेल, नाही तर मी बंद करून टाकेल, कारण तसंही वेळ जातो यामध्येही काही नाही म्हटलं तरी. आणि कसा वेळ माझा नाही जात पण थोडाफार तर जातोच. त्यामुळे मी ते काही जास्त म्हणजे खूप रिक्वेस्ट होत्या म्हणून मी स्टार्ट केलेत. सो पाहूया आता कसा तुमचा रिस्पॉन्स असेल तसं मी ते कंटिन्यू करेल. आणि आपलं जे दुसरं चॅनल आहे ड्रीम MPSC ते सुद्धा सबस्क्राईब करा. तिकडे सुद्धा तुम्हाला युजफुल व्हिडिओज मिळतील. जशी आपली राज्यसेवेची एक्झाम होईल ना तर कंबाईनसाठी मी तिकडे व्हिडिओज बनवत जाईल आणि त्या व्हिडिओचा तुम्हाला खूप फायदा होईल. सो थँक्यू सो मच.